महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। काँग्रेसचे युवा नेते उमेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। तसंच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा कुलाबा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला काँग्रेस नेते भाई जगताप, शेकाप नेते जयंत पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। भाई जगताप यांनी आपल्या भाषणात काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर आणि उमेश ठाकूर यांच्या कामगिरीचं कौतुक केलं। शेकाप नेते जयंत पाटील यांनी आगामी काळात जिल्ह्यात महाविकास आघाडी मजबूत झाली पाहिजे, त्यासाठी शेकाप सर्वतोपरी सहकार्य करेल असं सांगतानाच अलिबाग नगरपालिकेत काँग्रेसला उपनगराध्यक्षपद देणार असल्याची ग्वाही दिली। श्रीवर्धन नगराध्यक्षपदी निवडून आलेले अतुल चौगुले यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी उमेश ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी चांगली कामगिरी करेल असा विश्वास यावेळी राजाभाऊ ठाकूर यांनी व्यक्त केला। आता नगराध्यक्ष झाले, मग उपाध्यक्ष कोणाला करायचे याचे सगळे फोन यायला लागले। नंतर ऑप्शनचे तर 10-12 लोकांची इच्छा आहे, परवा बसलो 10-12 लोकांची इच्छा आहे, मग काय करणार? पण त्यांना सगळे शेवटी वाटणार असं मला वाटतं। आता ते काय ठरवतात मी ठरवत नाही, कशांनाही ठरवत आहे, बाकीचे माणसे ठरवतात, आधी त्याचा प्रयत्न नाही आहे। पण नंदी देणार सर्वांना मी जसं काँग्रेसला उपनगराध्यक्षपद कबूल केलेलं आहे, तुमचे निरीक्षक आले होते ते पण देणार, काँग्रेसवाले सगळे आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो, याला पण संधी देणार। मी सांगितलं त्या दिवशी। आज माझे छोटे बंधू उमेशदादा ठाकूर यांचा वाढदिवस होता। तो अतिशय खेळीमेळीच्या आणि आनंदपूर्ण वातावरणात पार पडला। या वाढदिवसाला प्रामुख्याने आमचे नेते आणि भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते माननीय जयंतभाई पाटील, त्याच पद्धतीने काँग्रेसचे आमदार माननीय भाई जगताप साहेब आणि इतर असंख्य मान्यवर आणि सर्वच पक्षाचे सर्व आघाडीचे सर्वच लोक या इथे उपस्थित होते। त्यात प्रामुख्याने जर आपण बघितलं असेल तर ज्यांनी श्रीवर्धन मध्ये एक म्हणजे इतिहास घडेल असा ज्यांनी आपण विजय खेचून आणला ते सन्माननीय नगराध्यक्ष अतुल चौगुले हे देखील आज या कार्यक्रमानिमित्त उपस्थित होते। आणि एकंदरीत आपण जर वातावरण बघितलं असेल तर एवढा उत्साहपूर्ण चोंडी नाक्यापासून मिरवणूक सर्व कारण अलिबागचे सर्वच नगरसेवक, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत शेठ नाईक, माझे बंधू जे अलिबागमध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आले ते समीर उर्फ हुरीशेठ ठाकूर आणि सर्वच काँग्रेसच्या शेतकरी कामगार पक्षाच्या आणि शिवसेनेचे असंख्य नेते मंडळी आणि कार्यकर्ते एकत्र येऊन हा वाढदिवसाचा कार्यक्रम आज आम्ही संपूर्ण सर्वांनी आनंदाच्या वातावरणावर साजरा केला। आणि ह्याच्यातून आपण एकंदरीत बघितलं असेल तर जे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत हे रायगड जिल्ह्यात आज देखील एकत्र असल्याची आपल्याला देखील जाणीव झाली असेल। आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये जी जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीची जे इलेक्शन असेल ही ताकदीने शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, उभाटा, आपला सेना आणि इतर जे आमचे मित्र पक्ष समविचारी आहेत हे एकत्र येऊन आम्ही जोरदार यावेळेला रायगड जिल्हा परिषदेमधले जिल्हा परिषद सदस्य आम्ही निवडून आणणार, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये 100% खात्री आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.